वा, आदित्य अतिशय छान प्लॅन केलेला असतो. थँक्यू. हीच टाइमलाईन पकडून जा तर हे प्रोजेक्ट वेळेच्या आधी पूर्ण होईल. हो. आणि तू करतोयस म्हटल्यावर मला काही काळजी नाही रे. थँक्यू. नाही, हे सगळं मी करेनच, पण तुम्हाला काय हवंय काय नकोय ते मला प्लीज वेळोवेळी सांगत जा. म्हणजे कसं आहे की तुमची या सगळ्यात मला मदत लागेलच. अरे मी आहे ना, मी आहे, वासू आहे, काळजी करू नकोस. ऑफकोर्स. हा, आणि एकदा काही काम सुरू झालं की आपल्याला मीटिंग्स करावे लागतील, डिस्कशन करावं लागेल. आणि आमचं ऑफिस तसं इथून फार लांब आहे. म्हणजे एक ट्रॅफिक पकडलं तर एक 1.5-2 तास लागतील ना आपल्याला इथून पोचायला. हा, चक्रा होतील, पण ठीक आहे, आपण करूयात काहीतरी मॅनेज. ओके. हो. अरे पण ठीक आहे, आता काम आहे म्हटल्यावर एवढं तर करावंच लागेल ना आपल्याला. हा हा, ठीक आहे. नाही नाही, हा मुद्दा माझ्या लक्षातच नाही आला. काहीतरी करायला पाहिजे. पण नाही नाही नाही, ठीक आहे, आम्ही करू काहीतरी मॅनेज ना मधुरा. हा, पण आपलं ऑफिस जवळ असतं तर बरंच झालं असतं ना. म्हणजे खूप वेळ वाचला असता आपला. ऑफिस लांब असलं तरी वेळ वाचू शकतो. कसा? हो, म्हणजे तुम्ही तुमचं काम इथे आमच्या ऑफिसला करू शकता की. हा, म्हणजे जाण्या येण्यामध्ये जी काही दगदग होणार आहे, वेळ फुकट जाणार आहे, त्यापेक्षा इथेच बसून काम करा. आणि शिवाय तिथलं तुमचं जे काही काम आहे तेही इकडे घेऊन या. व्हॉट्स देव. हो रे. येस, मी इथेच तुमची व्यवस्था करतो, एकदम मस्तपैकी व्यवस्था करतो. तुम्ही इथेच काम करा ना. आणि त्यानिमित्ताने काम पटपट होईल आणि आपल्या गप्पा पण होतील मध्ये मध्ये. म्हणजे मग आपण सगळे एकत्र बसून काम करत जाऊ. डेडलाईनच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण होईल आपला. काय तुला पटले ना? म्हणजे अगदीच चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. विकास, नीट साफ कर सगळं. ओके. आणि त्यांना जे काही हवं असेल ना ते इथे द्यायचं आणून. कळलं ना? हॅलो, वेलकम. सो ही आहे तुमची नवीन जागा. आदित्य, कसं वाटतंय डेस्क? मला तर आवडलंय. आणि मधुरा, तुला? इट्स ब्युटिफुल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि स्पेशियस आहे. नाही, ऍक्च्युली आता या प्रोजेक्टच्या निमित्ताने तू इथे येतच राहणार आहेस, तर तुझ्यासाठी वेगळं केबिन मी बाहेर तयार करतोय. नाही नाही, नको. इथे ऑलरेडी खूप स्पेस आहे. मी इथेच करेन ना ऍडजस्ट. आणि आहे इथे भरपूर जागा आहे. सो स्वीट. तेव्हा इथेही खूप जागा आहे आणि आमच्या मनातही खूप जागा आहे. जसं आपलं ऑफिस मोठं आहे ना, तसं आमचं मनही मोठं आहे. आणि स्पेशल माणसांची मी स्पेशल काळजी घेतो. काय, इतका सुंदर चेहरा जेव्हा रोज सतत वावरत असेल ना आजूबाजूला, तर कामाचा स्ट्रेस कमी होईल. हा. एनिवे, चला, तुमचा अजून वेळ घेत नाही. यू गाईज कॅरी ऑन आणि आपण भेटूच. काही लागलं तरी मला सांगायचं. ओके? नक्की. हा, शुअर. अभि, सांगू ना. बाय.
लेट्स स्टार्ट. हॅलो. हा मिसेस कामत आहेत का? हो आहेत ना, पण आज मिस्टर कामतांनी कसे काय मिस्ड कॉल दिले? अरे म्हणजे आठवण आली म्हणून दिले. मिसेस कामत बिझी नसतील तर बोलता येईल मला. हो बोलू शकतात ना, पण काय आहे की फक्त काही अर्जंट काम असेल तरच मिस्ड कॉल द्यायचे असतात. काय अर्जंट काम आहे तुमचं, बोला. हो पण आता इथे काही फार अर्जंट काम नाही आहे. म्हटलं बायकोला फोन करावा, आठवण येते तिची खूप. मला जर बोलावंसं वाटत असेल तर मी कॉल करायचा नाही का मग? नाही नाही असं काही नाहीये, मी मस्करी करत होते. तुम्ही कधीही फोन करू शकता मला, आणि मिस्ड कॉल द्यायची काय गरज आहे? मी फ्रीच असते, घरीच असते मी, वेळ असतो मला. पण मला सांगा, तुम्ही कसं काय इतके निवांत आज? बराच वेळ मिळाला तुम्हाला, कसं काय? सांगितलं ना आता मी, आदित्य सगळं प्रोजेक्ट करतोय त्यामुळे मी फ्री आहे. पण मीरा तुझ्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात बघ. थँक्यू. हो नाही नाही, काय थँक्यू वगैरे, मी इतकं काही केलं नाहीये. पण खरं सांगू का, तुम्हाला असं रिलॅक्स टेन्शन फ्री बघून मला खूप बरं वाटतंय. नाही म्हणजे तसं जर होणार असेल ना तर मी काहीही मदत करायला तयार आहे तुम्हाला. मलाही तुला काही सांगायचंय. बोला ना. नाही असं इथून फोनवरनं नको, घरी आल्यावर मग आपण प्रत्यक्ष बोलू. असं करता तुम्ही नेहमी. मला काही वाटलं की मी लगेच सांगते ना तुम्हाला, मग तुम्ही का असं म्हणजे दरवेळी असंच वागता? सांगतो सांगतो म्हणून असं ताणून धरता. मी पण यापुढे असंच करणार आहे बघा. किती चिडतेस मीरा? मला खरंच खूप तुझ्याशी बोलायचं असतं, पण मी बोलायला आलो तर तू कामात असतेस. काय ना काहीतरी तुझं चालूच असतं. माझ्याही डोक्यात येतं कशाला डिस्टर्ब करायचं, मग मी नाही बोलत. एक मिनिट, कोण कोणाला बोलतंय? मी बिझी असते. हो तुम्हीच कायम बिझी असता. कधी काही बोलायला तुम्हाला फोन केला की मीरा मी तुला नंतर फोन करतो, असं रागाने मला ओरडता आणि फोन ठेवून देता. मग मी काय बिझी आहे? मी तर घरीच आहे, मला कधीही फोन करू शकता तुम्ही. ठीक आहे, मी ओरडून कधी बोललो तुझ्याशी? कधी म्हणजे मला तर आठवत पण नाही. काय उगाच आपलं काहीतरी वाटेल ते आरोप करतेस का माझ्यावर? एक मिनिट, तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी बिझी असते, तोही खोटा. तुम्ही कसं काय म्हणू शकता की मी बिझी असते? पण तू जर मला आज वेळ दिलास तर मलाही तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे खरंच काहीतरी खास कारण दिसतंय. सांगा ना, काय सांगायचंय, बोला ना. नाही 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 नाही, ते फोनवरनं नको. रात्री घरी आल्यानंतर प्रत्यक्ष भेटून बोलूया. बरं देईन वेळ मी तुम्हाला. तुम्ही रात्री आलात ना की आपण छान गप्पा मारू. माझ्या दुर्वासाठी ठेवलेला खास वेळ मी तुम्हाला देईन, ठीक आहे? ओके डन. बरं ऐका ना, मी रात्री जेवणात काहीतरी गोड करू का? नको नको नको, आयुष वजन वाढायला लागले. गोड वगैरे नको. बरं बरं ठीक आहे, नाही करत. तुम्ही या लवकर. बाय बाय. सुपर्ब स्टार्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. थँक्यू. थँक्यू. चला चला केक कापा आधी. कम ऑन.
ग्रेट. एक सेकंड. येस येस. कॉंग्रॅच्युलेशन. इट्स यम्मी. थँक्यू सो मच. अगं हा केक तर काहीच नाही, पुढे पुढे तर बघ 101 केक ऑर्डर करते तुमच्यासाठी. ऑर्डर करून ठेव. ऑफकोर्स द्याव्याच लागतील. आदित्य, तू ज्या स्पीडने काम करतोयस ना, मला तर वाटतं आपल्याला रोजच पार्टी करावी लागणार आहे. मी तर जाम खुश आहे. हे पण आपल्याला काही कळलं सुद्धा नाही. हा हो ना, मला वाटत होतं हा आपल्या अगेन्स्टच काहीतरी करतोय. आय एम सो सॉरी. पण तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवणं गरजेचं होतं, नाहीतर सगळा प्लॅनच बिस्कटला असता. दॅट्स ओके. पण आदित्य, आता पुढे काय? ते नाही सांगू शकणार, पण कळेल तुम्हाला हळूहळू. आत्ता कुठे आपण कोणालाही कळू न देता किल्ल्यात शिरलो. आता एक एक बुरुज सर करायचा. मिस्टर किल्लेदार, सांगू शकणार नाहीयेस की सांगायचं नाहीये? काही समज. म्हणजे तू फक्त माझा प्लॅन फॉलो कर, मग पुढे बघ कशी मज्जा येते. अच्छा, म्हणजे आताही मी काही करायचं नाहीये का? सगळं तूच करणार आहेस म्हणजे इथेही तू बॉस का? अरे काही काय बोलतेस मधुरा, पुढे सगळं तुलाच करायचं. हो, नक्की काय करायचंय मला? पेशन्स ठेव, सगळं सांगणार मी तुला. एक काम करतो, प्लॅन एक्झिक्यूट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगत जाईल, त्याप्रमाणे तुम्ही ते करा. ओके, तू म्हणशील तसं. मधुरा, आपण आदित्य म्हणतोय ना तसंच करूया. हा, पण पार्टी करायची कारण देत राहा. नक्की. एनिवे, आपण कामाबद्दल खूप गप्पा मारल्या, पार्टी एन्जॉय करूयात मस्त. येस येस. कोल्ड्रिंक घे आणि मी अजून याचे कट करते. थँक्यू. हा, पण तू जर मला आज वेळ दिलास तर मलाही तुला काहीतरी सांगायचंय. रोज रात्री लवकरच झोपलं पाहिजे असा काही नियम नाही आहे घराचा. एका दिवशी रात्री उशिरा झोपलीस तरी चालतं. बरं, ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. एक मिनिट. चला, निघते मी आता. थांब की थोडा वेळ. बरं, इथे दुर्वाही नाही आहे. तुम्ही वेळ लागले का तुम्हाला? काय चाललंय? काय तुमचं काय चाललंय? काय म्हणजे दिसत नाही का? काम करते मी. हो का? नेमकं काय काम करताय? मी दुर्वासाठी दूध बनवते, चॉकलेट फ्लेवर. कळलं? हो का? आम्हाला दिसतंय, नुसतं चमचा फिरवतेस, ते कधीच तयार झालंय चॉकलेट फ्लेवर मुळे. एक मिनिट, काहीही तयार झालेलं नाही. ते बघ, अजून विरघळलेलं नाहीये. ते मी ढवळते विरघळायला. नाही नाही, इतकं ढवळलंय ना ताई की थोड्या वेळाने तो चमचा पण विरघळेल आता. हो ना? हसतंय काय? टाळ्या काय देते? काय चाललं? काय म्हणायचं काय तुम्हाला? उगाच काहीतरी बडबडताय नुसते. ताई,
तुम्ही तुमच्या तंद्रीत हसत होतात, आम्ही बघितले. हो हो बघितलं. काय काय बघितलं तू तू आगाऊपणा करू नकोस याच्यासोबत. तयार झाले ते हे बघ आत्ता विरघळले समजलं ना. धर पकड आणि पी दे. वाव, यम्मी. हळू हळू ने हळू ने. काय 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 नाही काय नाही, आणखीन सुंदर दिसताय, आणखीन तेज आलंय चेहऱ्यावर. कशामुळे ताई सांगा ना कशामुळे. आता सांगा. बास ना, काय तू आई ग, खूप मजा आली. चलो मला आता निघायला हवं. बाय द वे थँक्यू सो मच फॉर द केक. युअर वेलकम. आणि आदित्य, पुढची पार्टी केव्हा आहे ते कळव हं? नक्की. चलो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. चलो बाय. चलो बाय आदित्य. काय पुढे काय काय करतेस तू बाजू? नाही होणार. आधी तुम्हाला सांग. काय हेच मगाशी तू म्हणालास ना की मला असं खूप मोठं काहीतरी काम करायचंय. मग काय काम करायचंय ते सांग, नाही तर मी नाही बाजू लावणार. तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे. मला असं वाटतंय की तू तो क्षण एन्जॉय करावास म्हणून तुला सांगत नाही. नाही आदित्य प्लीज, मला असं काही सरप्राईज वगैरे नकोय. मला ना असं सगळं छान नीट प्लॅन करायचंय. आता एकही चूक चालणार नाही हं. त्या दोघांनाही ना असं रस्त्यावर आलेलं बघायचंय मला. ओके ठीक आहे. तुला एक गोष्ट करायची. जर तू ती केलीस हं? तर आपण अर्धी लढाई जिंकलोच म्हणून समज. ओके चल मग सांग मला काय करायचंय. आय एम रेडी. वासू